आबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना, चेतनरावांचं नाव घ्यायला शब्द काहीच कळेना. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर हा लग्नाच्या दिवसाची सकाळ आहे, जिथे आम्ही आवरावर चाललेले आहे आणि हॉलमध्ये जायचं आहे. घरातून आवरूनच आम्ही आता हॉलमध्ये जाणार आहे. त्यासाठी घरातल्या सगळ्यांचं ह्या बाजूला आम्ही आवरायला चालू आहे, त्या बाजूला मामी वगैरे चहा नाश्ता बनवायला चालू आहे. आणि इथं ना मला थोडासा आंबाडा बांधायचा होता, पण त्या आंबाड्याचा खाली बो वगैरेच मी आणायला विसरले होते. त्यामुळे शेवटी ना वर फक्त पिनअप केला आणि खाली केस मागे सोडून दिले होते. नवरी मुलगीपेक्षा जास्त नटणे थटणे बाबा एवढं. हा व्हिडिओ ना लग्नाचा आहे, पण त्यानंतर मी इकडे घरी आल्यानंतर माझा वॉइस येते. त्यामुळे तिन्ही गावचं पाणी ना मला असं सर्दी वगैरे घसा वगैरे पॅक झाल्यामुळे थोडासा आवाज माझा बदललेला आहे. इथे आमचं आवरल्यानंतर ना मुलाचं पण आवरलं. मुलाचं आवरलं म्हणजे फक्त त्याला त्या बाशिंगाने मंडोळ्या बांधल्या होत्या. कारण की आमच्याकडे कसं आहे, घरातून बाहेर पडताना ना इथे आत्तीच्या मांडी बसून ना लिंब काय म्हणतात टाकायचं असतं, असं काहीतरी प्रकार असतो. आत्याला झाकायचं, त्याला दिसू नाही द्यायचं आणि मग ते मुलांना ना आत्याच्या मागून असं टाकलं जातं. हा चालते सोडायचं नाही, सोडायचं नाही. एक गाडी यायला लागल्या माग आपल्या देवांचं ज्योतिबाचं घ्या, रंकोबाचं घ्या, तुळजाभवानीचं घ्या, अंबाबाई रेणुका असे आपले देवांचे टाकायचं. आणि शेवटची यांनी म्हटली की नाही, हे आहे सगळं असं उतरून टाकायचं, अख्खं ह्याच्या सगळं टाकायचं मागं. आणि दीदीला घ्यायचं आहे, दीदीला ए झाली काय सगळी नावं झाली पाया पाणी तर आता ते शेवटच्या म्हणजे लग्नाच्या दिवशी असा लिंब वगैरे सांडल्यानंतर ना आता आम्ही हॉलमध्ये चाललेलो आहे. पण आम्ही पोचायच्या अगोदरच ना मुलगी पोहोचली होती, कारण आम्हाला वेळ झाला होता. आणि हा हॉल ना दोन्हीकडल्या लोकांना जवळ पडो अशा पद्धतीनंच की नाही हॉल बुक केला होता. जास्त मोठा नव्हता किंवा जास्त छोटा नव्हता, पण छान होता. इथे त्यांनी जेवणाची सोय केली होती आणि इकडे ना असं हॉल आणि असं स्टेज असं काहीतरी होतं. मग आम्ही पोचायच्या अगोदर आमच्या मामी वगैरे पोचल्या होत्या. त्यांनीच ना मुलीला ओवाळून आत घेतलं होतं. त्यानंतर आम्ही पोचलो होतो, म्हणजे आम्ही आता बाहेर पडलो आहे. टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस थोडा पाहिजे विचारून कुठनं घ्यायचं ते दादा? माझे मामा आहेत, हे 4 नंबरचे मामा आहेत माझे. तर आमच्या गाड्या आता बाहेर पडलेल्या आहेत. मुलाची गाडी थोडीशी अगोदर पुढं गेली होती, वेळ झाल्यामुळं ना आम्ही गडबडीनं बाहेर पडलो होतो. तर हा हॉल ना कत्त्यानी घाटात आहे, म्हणजे कोल्हापूरपासून पण जवळ पडतो आणि आपल्या इकडल्या कागल करवीरचे जी लोक आहेत ना त्यांना पण जवळ पडतो. तर हा छान आहे बघा. तुम्हाला जर जास्त मोठा हॉल नको असेल आणि जास्त छोटा पण नको असेल, तेवढ्यातल्या तेवढ्यात जर लोक तुमचे असेल ना, तर हा हॉल खूप छान आहे. इथली सोय पण चांगली आहे आणि अशी म्हणजे जागा वगैरे बाहेर गाड्या वगैरे पार्किंग करायला पण जागा आहे. तर तुम्ही इथे ना तुमचं म्हणजे काही कार्यक्रम तुम्ही अटेंड करू शकताय. कत्त्यानी घाटात आहे, शंकर पार्वती असं काहीतरी ह्या हॉलचं नाव आहे. तर इथे ना आता मुलग्याला पण आत घेताना तसंच भात वगैरे भाताचा मुटका असा टाकला जातो दोन्ही बाजूने आणि मग पायावर पाणी टाकून ना आत घेतलं जातं.
चला तर मी तुम्हाला की नाही थोडा हॉल दाखवतो. तर हा फोटो आहे, हा आमच्या दाजींचा आहे. हा आम्ही तयार करून तिथे लावला होता. तर हा बघा हॉल आहे, खूप छान. बाहेर पण जागा आहे, झाडं वगैरे लावलेली आहेत आणि आत पण ना असा मोठा हॉल आहे. त्यानंतर त्या समोर स्टेज आहे आणि ते खुर्च्या वगैरे मांडून ना म्हणजे चांगली सोय झाली त्यावेळी. त्यानंतर लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता आणि मुलग्यासाठी नवरा मुलासाठी एक वेगळी रूम आहे, नवरी मुलीसाठी एक वेगळी रूम आहे. तर आमच्या ह्या बाजूला ना आमच्या मुलाची रूम होती. तर आता आमच्याकडे कशी प्रथा आहे, मुलाला असो किंवा मुलीला असो त्याच्यानं मामानं हाताला धरून किंवा उचलून असं आणायची प्रथा आहे स्टेजवर, म्हणजे लग्नाच्या जागेवर. तर इथं आता आम्ही ना पहिल्यांदा मुलाला आणायचं चालू आहे. अक्षराची वेळ जवळ आलेला आहे, फक्त 2 मिनिटं आहे. नवरी मुलगीला एकाच लवकर स्टेजवरती घेण्याचं आहे. आणि मुलाला आणून उभा केल्यानंतर ना मुलीला पण तिच्या मामाने आणायचं असतं. कर्म करी श्रेय ओम गणानात्वा गणपती हवामहे समर्पयामि. अक्षतवः नमस्कार करायचा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. मंगलमूर्ती मोरया. शुभमंगल सावधान. कस्तुर पिलाक ललाट पटन वृक्षस्थले तमाय मा दक्षाय मा नारसिंहाय मा जुडाय मा जनार्दनाय मा भेंद्राय मा हरे मा श्री कृष्ण प्राणाय मे विनियोगः. ओम सा ओम ओम जना ओम तवा ओम दक्षा ओम तवरेण्य पर्वो देवस्य दिवि देहो यो नाम जुदाता पूज्यते स्मृतं ब्रह्म भव संकटे मागनाथे मा इष्ट देवता नमो नमः. गुरु देवता नमो नमः. ग्राम देवता नमो नमः. स्थान तर इथं ना मुलाच्या मित्रांनी पण त्याला वर उचललं होतं आणि मुलीकडल्यांनी पण तिला वर उचललं होतं. बराच वेळ त्यांचं ते असं चेष्टा मस्करी चालली होती. थोड्या वेळानंतर एकदम साध्या पद्धतीने एकमेकाला म्हणजे जास्त गोंधळ न घालताना तेवढंच 5 मिनिट त्यांनी उचललं. त्यानंतर एकमेकाला हार घालून लग्न पार पडलं. तर इथे त्यानंतर आम्ही थोड्या वेळ हॉलमध्ये बसलो, फोटोशूट वगैरे केलं. त्यानंतर आम्ही जेवायला आलो होतो. इथे व्हेज जेवण होतं, पुरी परत पनीर, तुमचं आम्रखंड वगैरे असं पापड वगैरे असं काय काय होतं. पण आम्ही कसं असं हड्डी खाणारी माणसं त्यामुळे का नाही, त्यात दुपारचं गरमीचं जास्त तेलकटचं मला जेवण अजिबात गेलं नव्हतं. तर थोडंफार जेवलो आणि तिथून मग आम्ही बाहेर पडलो होतो. चला तर आजचा लग्नाचा आणि दीदीच्या घरचा शेवटचा व्लॉग इथेच थांबवते. पुन्हा उद्या आपल्या रोजच्या रुटीनचा व्लॉग येईल. धन्यवाद.